सध्याच्या घडीला हे सगळे नगरसेवक मुंबई महापालिकेतून बाहेर पडून हुतात्मा चौक या ठिकाणी अभिवादन करायला जाणार आहेत आणि त्यानंतर पुन्हा महापालिकेत येऊन मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया पार पाडणार आहेत। सध्या या ठिकाणी आपण बघतोय की भाजपचे जे गटनेते आहेत गणेश खंडकर हे सुद्धा या ठिकाणी घोषणाबाजी करायला आपल्याला बघायला मिळत आहेत। भगवे फेटे आणि भगवे कपडे या ड्रेस कोड मध्ये सगळे आलेले आहेत। गणेशजी, इथून तुम्ही हुतात्मा स्मारक या ठिकाणी जाणार आहात। आमची बांधिलकी आहे या मुंबई शहरासाठी, या महाराष्ट्रासाठी ज्यांनी हुतात्म्य पत्करलं त्यांना आम्ही अभिवादन करू सर्वात अगोदर, आणि मग त्यानंतर आम्ही सभागृहात जाऊ। मग त्यानंतर पुढची प्रोसिजर चालू होईल। ही आमच्या विचारांची बांधिलकी आहे, आमची कमिटमेंट आहे, म्हणून आम्ही तिकडे चाललेलो आहोत। भावूक झालेले पाहायला मिळाला तुम्ही आता घोषणा देताना, कशा पद्धतीने हा आला? बघा, असं आहे, आज आमचा महापौर असेल किंवा मी सभागृह नेता असेल, मी ते का आलोय माहिती आहे तुम्हाला? वर्षानुवर्षे आमच्या पिढ्या खपल्या आणि या लोकांना काहीच नाही मिळालं। आज पहिल्यांदा या ठिकाणी भारतीय जनता पार्टी महायुतीचा महापौर दुसरा आहे, पण पहिला महिला महापौर म्हणून आम्ही पहिल्यांदा येतोय आणि आम्हाला याची जाणीव आहे, अपेक्षा आहेत। पण आम्ही आज शिखरावर आहोत। ज्यांनी पाया रचला ते आज नाहीये। स्वाभाविक आहे, ते जिथे असतील ते आज आम्हाला बघत असतील, म्हणून आम्ही भावूक आहोत। मात्र आज तुम्हाला म्हणजे तुमच्या डोळ्यात पाणी पण दिसतं आहे। ज्या पद्धतीने अनेक वर्षांचं स्वप्न होतं भाजपचं की या ठिकाणी महापौर असावा, भाजप आहे ना, स्वप्न का नसावं? शेवटी आपण एक सत्ताधारी पक्ष म्हणून काम करावं असं का नाही वाटत कुणाला? आम्हालाही वाटत होतं ना, आम्हालाही वाटत होतं की होय आमचा महापौर आला पाहिजे, आणि त्यासाठी जे कष्ट घेतलेले आहेत ना कार्यकर्त्यांनी, हे सर्व आम्ही इथे आहोत नाही, आम्ही सगळे संघटनेचे पदाधिकारी आहोत। म्हणजे एक काळ असा होता, या समोर आंदोलनं करायचो आणि ते आंदोलनं करत असताना मार खाल्ला तर वडापाव कोण देणार याची चर्चा व्हायची। तिथून आज आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत। त्यामुळे भावूक क्षण आहे आणि म्हणजे शब्दात व्यक्त करणं कठीण आहे, पण मला याची जाणीव आहे, हे मी स्पष्ट करतो। आम्ही इथे सत्ता उपभोगण्यासाठी आलेलो नाही आहोत, आम्ही सत्ताधारी म्हणून या सभागृहात बसण्यासाठी अजिबात आलेलो नाही आहोत। आम्ही जनतेच्या सेवेसाठी, सामान्य मुंबईकरांच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी आणि या मुंबईचा रंग हा फक्त भगवा ठेवण्यासाठी या सभागृहात आम्ही आलेलो आहोत। असते तर आणखी एक उत्साहामध्ये सगळं वातावरण पाहायला मिळालं असतं का? कारण की तो स्वाभाविक आहे, तुम्ही बघू शकता, उत्साह आहे। आम्ही बाहेर वातावरण निर्मिती, पण जल्लोष नाही करणार। ही अजितदादांना आमची श्रद्धांजली आहे। कुठेतरी नगरसेवक नगरसेविका या आता मुंबई महापालिकेच्या मुख्य इमारतीसमोर असलेल्या पाहायला मिळत आहेत आणि थोड्याच वेळात त्या हुतात्मा चौकात या ठिकाणी देखील अभिवादन करण्यासाठी जात आहेत। आपल्यासोबत राखीताई आहेत, त्याचबरोबर इतर काही नगरसेविका आहेत। आज महत्त्वाचा दिवस आहे, भाजपचा महापौर बसतोय, काय सांगा? खूप उत्साह आहे। आपण जर पाहिलं तर इथे सर्वजण आम्ही ॲक्शन मोडमध्ये आहोत। मुंबईकरांनी दिलेला जो कौल आहे तो स्वीकारून आज मुंबईकरांच्या हितामध्ये काम करण्यासाठी सर्वजण आग्रही झालेले आहेत आणि मुंबईचा महापौर हा भाजपाचा या ठिकाणी होत असताना देखील या ठिकाणी लोकांमध्ये उत्साह आहे। ओके, नक्कीच। तेजस्वी घोसाळकर देखील आपल्यासोबत आहेत। तेजस्वी, परत एकदा मुंबई महापालिकेत आहेत, पक्ष दुसरा असला तरी काम तेच असणार आहे, महापालिका तीच आहे, कामाची पद्धत देखील तीच असणार आहे। काय वाटतं आता भाजपचा महापौर? खरं तर जेव्हा निवडणूक झाली तेव्हा आम्ही विकासाच्या मुद्द्यावरच निवडणूक लढलो आणि जिंकलो पण विकासाच्या मुद्द्यावरती, आणि आज महापौरही आमचं भारतीय जनता पार्टीचं बसणार आहे। तर खूप उत्साह आहे, भगवमय वातावरण झालेलं आहे आणि महापौर आणि आम्ही सगळेजण मिळून विकासाची कामच करणार आहोत। भगवी साडी, भगवा फेटा, सगळं भगवमय वातावरण तर झालेलंच आहे आणि मुख्यतः म्हणजे भाजपचा महापौर जवळपास 40 वर्षानंतर पहिल्यांदा बसतो, एक वेगळी भावना असलेली पाहायला मिळते। खूपच वेगळी भावना आहे। 45 इयरच्या नंतर
महापौर बसतंय आणि खूप उत्साह आहे, कामाचा जोश आहे आणि कशा प्रकारे जसे महाराष्ट्रामध्ये आपले मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी ह्यांनी विकासाची कामांचा दरारा लावलेला आहे, तसंच महापौर ह्या पण तसंच करतील.